सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करणं अशा पद्धतीचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये शालेय मुलांना विचारला जातो। या ठिकाणी 2 वाक्य देऊन आपल्याला परिच्छेद करण्यासाठी प्रश्न विचारला आहे। ते लक्षात घ्या। पहिलं वाक्य आपण वाचू। शाळेत टिंबटिंब कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पण फक्त या वाक्याला वाचून या पर्यायामधून नेमका कोणता पर्याय अचूक आहे त्यासाठी आपण निवड करू शकत नाही, कारण शाळेमध्ये स्पर्धांचा, खेळांचा, स्नेहसंमेलनाचा किंवा निबंध लेखनाचा हा सर्वच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात। मग आपण दुसऱ्या वाक्याकडे जाऊयात। स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचे कौतुक केले। अगदी बरोबर। या वाक्यामध्ये मात्र आपल्याला स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचे कौतुक केले हा पर्याय ठामपणे सांगता येतो। मग या दुसऱ्या वाक्याची मदत घेत पहिल्या वाक्याचा पर्याय निवडताना आपल्याला आधार मिळतो, कारण स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचं कौतुक केलं असेल तर पहिल्या वाक्यात शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा पर्याय आपल्याला योग्य सांगता येतो। तर अशा पद्धतीने आपल्याला सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करत असताना दिलेल्या सर्व वाक्यांना वाचत जावं। योग्य पर्याय निवडण्याची उगीचच घाई न करता पर्याय निवडण्यासाठी काय ठाम आधार आपल्याला मिळतो तो मिळाल्याशिवाय वाक्यातील पर्यायांची निवड करू नये आणि मगच सुसंगत परिच्छेद तयार करावा। जसं आता आपण दोन्ही वाक्यांचे योग्य पर्याय निवडलेत तर आता परिच्छेद काय तयार होतो पहा। शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्नेहसंमेलनानिमित्त पाहुण्यांनी मुलांचे कौतुक केले। ठीक आहे। तर अशा पद्धतीने मुलांनी दिलेल्या सर्व वाक्यांना वाचत योग्य त्या पर्यायाची ठामपणे निवड करता आल्याशिवाय ती पर्याय निवड करू नये आणि मग एकानंतर एक वाक्यांची उकल होत जाते, योग्य पर्याय सापडतात आणि नंतरच आपला सुसंगत परिच्छेद तयार होतो।